नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. पनवेल रेल्वे स्थानक रिक्षा चालकांचा संघर्ष, संघटनेमध्ये प्रवेश, समस्या निराकरणाची नांदी. पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या आणि रिक्षा चालकांच्या वर्षानुवर्षांच्या समस्यांना आता ठोस तोडगा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. संघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेने या समस्या सोडवण्यासाठी कंबर कसली असून स्थानकावरील तब्बल 50 रिक्षा चालकांनी या संघटनेमध्ये प्रवेश करून एकजुटीचा संदेश दिला आहे. संघर्ष संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत संयुक्त पाहणी दौरा झाला. या दौऱ्यात प्रवाशांच्या तक्रारी, रिक्षा चालकांचे प्रश्न यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्या सोडवण्यासाठी संघटनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. संघटनेमध्ये प्रवेश करणाऱ्या रिक्षा चालकांना एक नवी ओळख देण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीफळ फोडून या नव्या पर्वाची सुरुवात झाली. डॉक्टर मीर तांबोळी यांच्या हस्ते रिक्षांना संघटनेचे स्टिकर्स लावण्यात आले. रिक्षा चालक मालकांनीही तांबोळी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. संघटनेमध्ये प्रवेश केलेल्या रिक्षा चालकांच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात युनियनचा अधिकृत बोर्ड लावण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालकांमधील संवाद वाढण्यास मदत होईल असा विश्वास युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सूरज नागे, सगीर तांबोळी, इस्माईल तांबोळी, संतोष गवाणकर, दीपक कांबळे, अनंत चौधरी व अनेक रिक्षा चालक मालक उपस्थित होते. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.